नमस्कार, मी डॉक्टर आनंद यन्नावर. आपण आज मेडिकवरमध्ये प्रथम पूर्ण PCMCमध्ये पुण्यामध्ये लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करतोय. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की वाढतं प्रमाण, आजारांचं वाढतं प्रमाण आणि त्या वाढत्या प्रमाणामुळे बरेच लोक त्या आजारापासून सफर करतात, ज्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही किंवा निदान होत नाही आणि त्यांचा आजार बळकावत जातो, पुढे वाढत जातो. त्यामुळे एक फॅमिलीवरती पण बर्डन होतं पैशाचं. दुसरं म्हणजे पैशाचंच बर्डन नसून पेशंट दिवस रात्र दम लागल्यामुळे घरात राहणे हा पण एक फॅमिलीसाठी मोठा बर्डन आहे किंवा नुकसान आहे फॅमिलीसाठी. तर ह्याला आपण पूर्ण योग्य मार्गदर्शन आणि निदान करून पेशंटवर योग्य उपचार करून त्याला पूर्ण नियंत्रणाखाली आणू शकतो आणि पेशंट्सना आपल्या दररोजच्या लाईफ ॲक्टिव्हिटी करण्यापासून तयार करू शकतो. आणि ह्या सर्वसाधारण गोष्टी आहेत, जसं की इनहेलर्स वापरणे किंवा योग्य निदान करून घेणे, फुफ्सांचे योग्य व्यायाम करणे, फुफ्सा डाएट, जसं डाएटचं आपण मार्गदर्शन करू शकतो. त्यानुसार फुफ्सांचे आजार नियंत्रणाखाली येऊ शकतात. यासाठी आपण प्रथमतः PCMCमध्ये लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करतोय. धन्यवाद. हे जे तुम्ही सांगताय हे रेस्पिरेटरी ऑर्गन डिसऑर्डर बद्दल आहे. एक्सरसाइज केलं, सगळं केलं, पण पॉल्युशनचं काय करणार? पॉल्युशन आहेच. येस, एअर क्वालिटी इंडेक्स पुण्याचा किंवा पुण्याचा मेट्रो सिटीचा बऱ्यापैकी वाईट आहे. त्यामुळे आपण बाहेरच्या वातावरणात तर कंट्रोल नाही करू शकत, पण सर्वात महत्त्वाचं आहे की इंडोर पोल्युशन पण आपण कन्सिडर करायला पाहिजे. की जे आपण केमिकल्स घरामध्ये रेग्युलरली वापरतोय किंवा परफ्यूम वापरतोय किंवा गुड नाईट वापरतोय किंवा अँटी मॉस्किटो काय वापरतोय, त्याच्यामुळे पण फुफ्सावरती बराच फरक पडतो. पोल्युशन हे सर्वांचाच प्रश्न आहे, पण स्मोकिंग अवॉइड करणे, डस्ट एरियामध्ये असताना मास्क वापरणे किंवा ऑक्युपेशनल मास्क वापरणे हे खूप महत्त्वाचं आहे. लवकर निदान करून त्याच्यावरती उपचार घेतल्यानंतर पूर्ण आजार नियंत्रणाखाली आणता येतो किंवा त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतात. त्याला मेडिसिन्स आहेत, इनहेलर्स कम्प्लिटली सेफ आहेत. फक्त इनहेलर्स नाही, पल्मोनरी रिहॅब म्हणजे काय, फिजिओथेरपीने, योग्य डाएटने आपण आजार हे नियंत्रणाखाली आणू शकतो. मी मॉर्निंगमध्ये पाहत असतो, म्हणजे आम्ही जेव्हा आपण निघतो तेव्हा बरेच जण कचरा जाळतात. तर कचरा जाळणे एक एकदम चुकीची पद्धत आहे, ज्याने त्या अनियंत्रित केमिकल्स किंवा हे एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतात. त्यामुळे अस्थमाच्या दमाच्या पेशंटला त्रास वाढतो. तो योग्य वातावरणामध्ये आणि योग्य पद्धतीने डिस्पोज करायला पाहिजे, ज्याने पोल्युशनचं प्रमाण 20-30% कमी करता येऊ शकतं. व्हेकल्स आहेत, व्हेकल्सचं योग्य अंडर पोल्युशन करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचं मेंटेनन्स करणं महत्त्वाचं आहे, कारण की मोर दॅन 40% पोल्युशन हे व्हेकल्सपासून येत असतं. त्यामुळे ह्या सर्व काही साधारण गोष्टी जरी आपण फॉलो केल्या तरी आपण बरंच बर्डन कमी करू शकतो. तुम्ही म्हटलं तुम्ही त्या डिपार्टमेंटची एकमेव पुण्यामध्ये सुरू करतो. तर ज्यांना ऑलरेडी ह्या गोष्टींचा त्रास आहे स्पेशली तुम्ही काय? स्पेशली सर, फक्त फुफ्सांच्या आजारांना नियंत्रित करणे म्हणजे फक्त इनहेलर देणे नाही. मी परत सांगतो, त्याच्यामध्ये 4 पार्ट येतात. एक पार्ट आहे औषध गोळ्या देणे. दुसरा पार्ट जो असतो पल्मोनरी रिहॅब, म्हणजे काय, आपण त्यांचे व्यायाम शिकवतो, त्यांना घरी योग्य पद्धतीने व्यायाम करतात, घरच्या घरी करतात येईल अशी व्यायाम पद्धती आपण त्यांना शिकवणार. थर्ड हे वॅक्सिन आहे, फ्ल्यू वॅक्सिन, न्यूमोकोकल वॅक्सिन आपण त्यांना अवेलेबल करू. त्यांचे निदान झाल्यानंतर कधी ते वॅक्सिन घ्यायचे, प्रत्येक वर्षाला कोणतं वॅक्सिन घ्यायचं हे योग्य मार्गदर्शन करू. आणि चौथा महत्त्वाचा पार्ट आहे की डाएटबद्दल लोकांना असं की ॲलर्जी आहेत, त्यांना ॲलर्जी कोणत्या आहे ते फाइंड आउट करू शकतो आपण. ॲलर्जीचं पण त्यात इन्क्लूड केलेलं आहे. कोणत्या ॲलर्जीज आहेत आणि कशापासून दूर राहायचं हे आपण त्यावेळी मार्गदर्शन करू. हम लोग के डेली लाइफ में बहुत ज्यादा ही इम्पोर्टेंट है, क्योंकि फॉर एवरी एस्पेक्ट वी नीड डाइट. अभी लंग हेल्थ में डाइट क्यों इम्पोर्टेंट है? क्योंकि मसल्स, जो लंग्स में मसल्स रहते हैं वो धीरे धीरे करके वीक हो जाते हैं, स्पेशली ओल्ड एज में, जब पेशेंट्स उतना इंटेक नहीं रहता है, मेटाबॉलिज्म कम हो जाता है, सांस लेने में दिक्कत होता है, पेशेंट ऑटोमेटिकली कम खाएगा, तो उनके लिए प्रोटीन बहुत इंपॉर्टेंट हो जाता है. मसल लॉस हो जाएगा, उनका वेट कम हो जाएगा. मसल लॉस होने से इक्वली फिर वेट कम हो जाएगा एंड इम्यूनिटी फिर कम होने से इन्फेक्शन का खतरा और बढ़ सकता है. तो इसी वजह से डाइट, न्यूट्रिशन इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. एंड प्रिवेंशन के लिए पहले से, जैसे मैंने बोला कि विटामिन सी, प्रोटीन इनटेक होना चाहिए एवरी डे. प्रोटीन में जैसे कि अंडे, पनीर, दूध, दही, ये सब इंक्लूड करना चाहिए. विटामिन सी के लिए हम लोग के पास सबसे इम्पोर्टेंट, जैसे कि आंवला, कैप्सिकम, नींबू, वेरी बेसिक,
ये सब इंक्लूड करना चाहिए ताकि अपना इम्यूनिटी स्ट्रांग रहे एंड प्रोटीन इनटेक भी बरकरार रहे। थैंक यू। सो बेसिकली हमें जब लंग्स के लिए बात करें तो हम सबसे पहले ये बात करेंगे की हमारी कॅपॅसिटी कैसे बढ़ाई जाए। सो सगळ्यात पहिले कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला बेसिक एक्सरसाइजेस करावे लागतात, ज्याच्यामध्ये काही होऊ नये याच्यासाठी आपल्याला सायकलिंग, रनिंग, जॉगिंग हे तुम्ही आउटडोर एक्सरसाइजेस करू शकता। आणि जर आपल्याला काही डिटेक्ट झालं इन केस लंग्स फेल्युअर किंवा अस्थमा किंवा एनी लंग कंडिशन, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हॉस्पिटलाइज्ड होऊन आपण जे बेसिक ट्रीटमेंट असतात ते चालू करून त्याच्यानंतर लंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे काही एक्सरसाइजेस असतात म्हणजे डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस, स्पायरोमेट्री ते चालू करून आपण लंग्सचे मसल्सची कॅपॅसिटी वाढवून त्याच्यातनं आपण आरामसे बाहेर पडू शकतो। असं काही नाहीये की एकदा लंग मध्ये तुम्ही एखादा लंगचा आजार झाला की ते लाईफ लॉंग असतं वगैरे, असं काही नाहीये। सो लंगचे केसेस क्युअर होतात, 100% क्युअर होतात जर तुम्ही लवकर त्याच्याकडे लक्ष दिलं तर।